होळी नक्की यावर्षी साजरी करायची का नाही, कारण होळीच्या दिवशीच ग्रहण सुद्धा आलेलं आहे, चंद्रग्रहण. मग होळी नक्की 2 तारखेला करायची का 3 मार्चला? बरेचसे शंका, खूप प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. ग्रहण काळात असं करावं का, ग्रहण काळात तसं करावं का? किंवा काही लोक आहेत जे ग्रहण वगैरे अजिबात पाळत नाहीत. ज्या काही महिला आहेत ना, तर त्या प्रेग्नेंट महिला अशा आहेत ज्या ग्रहण बघत असतात. प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे. ज्याला वाटतं ना तर त्यांनी ग्रहण पाळावं, ज्याला नाही वाटत ना त्यांनी पाळू नये. आता ग्रहण काळ म्हटलं तर लहान मुलं आहेत किंवा मग एखादी आजारी व्यक्ती आहे, गर्भवती महिला आहेत, तर त्यांच्यासाठी काय नियम असतात. आता हे नियम कुठले आहेत तर बघा, गर्भवती महिलांनी जो ग्रहणाचा मुख्य काळ आहे ना, तर तो तुम्हाला पाळायचा आहे. तर काळामध्ये फक्त कापणं चिरणं या गोष्टीचा वापर टाळायचा आहे. वेणी घालणं वगैरे या गोष्टी टाळायच्या आहेत. बाकी तुम्ही खाऊ शकता, तुम्ही सेवा करू शकता. हा जो ग्रहणाचा काळ असणार आहे ना, त्याच्यात तुम्ही सेवा सुद्धा करू शकता. आता सेवा कुठली करावी, तर ग्रहणाचा मुख्य काळ काय आहे, पुण्यकाळ काय आहे, ग्रहण कधी सुरू होते, कुठले नियम आहेत ज्याचं आवर्जून पालन आपल्याला करायचं आहे, त्या संदर्भातली सगळी माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.